हातकणंगले तालुक्यातील हुपरी इथल्या सरकार गायरान भूमी गट क्रमांक 844 पैकी क्षेत्र हेक्टर 11 आरची जागा आणि त्यावरील मालमत्ता क्रमांक 4489 मिळकतीवर सुन्नत जमियतनं अवैध मदरसा उभारल्याचा आरोप हिंदुत्ववादी संघटनांनी केलाय। गट नंबर 844 मध्ये 1982 पासून मुस्लिम समाजाने जे अतिक्रमण केलेलं आहे ते काढण्यासाठी इतर गावातील नागरिकांनी हिंदुत्ववादी संघटनांनी वारंवार तक्रार दिली, त्याच्यावर आक्षेप घेतलेला आहे। पण प्रशासनाने त्याच्याकडे आजपर्यंत चालढकल करत आणली आणि तिने सुरुवातीला 1 गुंठ्यामध्ये केलेलं अतिक्रमण आज तिने 8 गुंठ्यापर्यंत वाढवलेलं आहे। ह्या गोष्टीकडे प्रशासन चालढकल आणि कानाडोळा करत आहे। 2019ला ही काढून टाकण्यात यावं नगरपालिकेने नोटीस दिली होती, पण त्याच्यावर त्यांनी कोर्टात जाऊन दावा दाखल केला होता, पण तो दावा कोर्टाने फेटाळलेला आहे आणि ते अतिक्रमण काढण्यासाठी सांगितलेलं आहे। पण तरीही प्रशासन चालढकल करून ते अतिक्रमण काढत नाही आहे। जोपर्यंत प्रशासन ते अतिक्रमण काढत नाही तोपर्यंत आम्ही हे आंदोलन थांबवणार नाही आणि आम्ही आमच्या उपोषणावर ठाम आहोत। जर प्रशासनाने आज काही निर्णय नाही घेतला तर उद्या संध्याकाळी 5 वाजता याच ठिकाणी महाआरती घेण्यात येईल। तरी सुद्धा त्यांनी जर नाही दखल घेतली तर परवा दिवशी गाव बंद आणि रास्ता रोकोचे पुढचे आंदोलनाचे मार्ग अवलंबले जातील। या मदरसा बांधकामावर कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी हिंदुत्ववादी संघटनांनी सोमवारपासून हुपरी नगर परिषदेसमोर आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे। नगरपालिकेच्या कार्यालयासमोर नितीन काकडे यांच्यासह शिवसेनेचे राजेंद्र पाटील, बजरंग दलाचे प्रशांत साळोखे आणि प्रतापराव भोसले यांनी उपोषण सुरू केले। गोकुळचे संचालक मुरलीधर जाधव, बजरंग दलाचे सागर मेथे, हिंदू एकता आंदोलनचे दीपक देसाई, दुर्गवेद प्रतिष्ठानचे संस्थापक प्रवीण पाटील, हिंदू जनजागृती समितीचे किरण दुसे, हिंदू राष्ट्र समन्वय समितीचे आनंदराव पवाळ आणि किरण कुलकर्णी, उद्योजक शिवाजीराव शेटके, राजेश भोजे, अजित सुतार, निळकंठ माने, विनायक विभूते, अमोल देशपांडे, संजय पाटील आदींनी आंदोलनाला पाठिंबा दिलाय।